नमस्कार. राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आणण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत तब्बल 21,97,066 कर्ज खाते अपात्र करण्यात आलेले आहेत. बातमी अगदी वाऱ्यासारखी पसरली आणि कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव न आलेल्या शेतकऱ्यांचे टेन्शन आणखीन वाढलं आहे. अपात्र करण्यात आलेले कर्जदार नेमके कोण आहेत याच्यामध्ये तुमचा नंबर लागू शकतो का, किंवा कर्जमाफीच्या संदर्भातील पुढील इतर काही महत्त्व अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, शेतकरी कर्जमाफीसाठी 2 जून 2026 रोजी जी.आर. निर्गमित करण्यात आला. याच्यामध्ये शुद्धपत्र काढण्यात आलं आणि या योजनेच्या अंतर्गत कोण पात्र राहणार आणि कोण अपात्र राहणार हे याच्या माध्यमातून निश्चित करण्यात आलं. ज्याच्यामध्ये माजी जे काही लोकप्रतिनिधी असतील, आमदार असतील, खासदार असतील किंवा इतर काही लोकप्रतिनिधी असतील किंवा जे काही 25,000पेक्षा जास्त वेतन घेणारे कर्मचारी असतील, जे केंद्र सरकारचे असतील, राज्य सरकारचे असतील किंवा इतर साखर कारखान्याचे किंवा महामंडळ असतील, यांचे कर्मचारी असतील, ज्याच्यामध्ये क आणि ड गटातील कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचारी, 25,000पेक्षा जास्त मानधन असलेल्या कर्मचारी, अशा व्यक्तींकडून बाकी तर इतर लाभार्थ्यांना अपात्र करण्यासाठी धोरण निश्चित करण्यात आलेलं होतं. तर तशा प्रकारचं निकष याच्यामध्ये लावण्यात आलेलं होतं आणि मित्रांनो, याच निकषाच्या अंतर्गत जे काही 56 लाख कर्ज खाती माहिती शासनाच्या माध्यमातून घेण्यात आली होती, त्याच्यापैकी 21,97,066 कर्ज खाती ही क्रायटेरियामध्ये अपात्र करण्यात आलेली जवळजवळ 32,27,000च्या आसपास जी काही कर्ज खाती आहेत, ज्याची प्रक्रिया कर्जमाफीच्या योजनेच्या अंतर्गत सुरू आहे. ज्याच्यापैकी आपण पाहिले की 17 लाख शेतकऱ्यांची यादी आलेली आहे. KYC केलेल्या जवळजवळ 6,22,209 शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम देखील त्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट करण्यात आलेली आहे. आता जे काही वगळण्यात आलेले लाभार्थी आहेत, याच्यामध्ये मंत्री, खासदार, आमदार आदी लोकप्रतिनिधी आहेत, यांची संख्या 2,028 आहे. शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांची संख्या 11,75,742. याच्यामध्ये कोणी शिक्षक असू शकतं, कोणी पोलीस असू शकतं, तर कोणी कर्मचारी असू शकतं, कोणी तहसील कार्यालय किंवा इतर कृषी विभागाचे कर्मचारी, महामंडळातील कर्मचारी आहेत. राज्यातील संस्थांमधील कर्मचारी ज्यांच्या 25,000च्या वरती वेतन मानधन आहे, असे 7,31,113. सहकारी संस्थेमधील पदाधिकारी 1,01,611. असे एकूण 21,97,066 हे कर्ज खाती जे आहेत ते या ठिकाणी अपात्र करण्यात आलेले आहेत. म्हणजे त्यांना कर्जमाफी देण्याची गरज नाही आणि आवश्यकताही नाही, कारण ते लोक पात्रतेच्या बाहेर आहेत. आता जे काही कर्जदार शेतकरी आहेत, ज्यांच्याजवळ 17 लाखांची यादी आलेली आहे, आणखीन 17 लाख ते 17.5 लाख शेतकरी हे अद्यापही प्रतीक्षेत आहेत. अशा प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या देखील प्रक्रिया साधारणपणे 10 तारखेनंतर सुरू होणार आहेत. तुम्ही या क्रायटेरियामध्ये बसत असाल तर तुमचं कर्ज थकीत असेल, पीक कर्ज असेल, तुमचं नाव याच्यामध्ये येऊ शकतं. दुसरी यादी येईपर्यंत वाट पाहू शकता. आणि जर तुम्ही कर्जदार शेतकरी असाल, तर अल्पबहुधारक कर्जदार असाल, तर इन्कम टॅक्स पेयन असाल तरी सुद्धा तुमचं नाव याच्यामध्ये वगळण्यात आलेले आहे. तर मात्र तुम्ही एक अर्ज तुमच्या जे काही सहाय्यक निबंध कार्यालय याच्या कार्यालयामध्ये करू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारची एक महत्त्वाचं बातमी समोर आलेली आहे, ज्याच्यामध्ये कुठलीही चूक नाही आहे, परंतु याच्यामध्ये शेतकरी वगळण्यात आलेले नाहीत. जे काही कर्ज खाती घेण्यात आलेली होती, ज्या लोकांच्या माध्यमातून पीक कर्ज घेतलेले आहेत, परंतु जे शेतकरी नाहीत, तर इतर पात्रतेच्या बाहेर लोक आहेत, ती याच्यामधून फक्त अपात्र करण्यात आलेली आहेत. मोठ्या प्रमाणात या बातमीमुळे पॅनिक पसरलेले होतं, परंतु दुसरी यादी येईपर्यंत कोणी घाबरू नका आणि
जर यादीनंतरच जर आपलं नाव आलं नाही तर मग पुढच्या प्रक्रिया पार पाडण्यासाठी सुरुवात करा. तर मित्रांनो, तर कसं वाटलं आजचं एक कर्जमाफी संदर्भात महत्त्वपूर्ण असं अपडेट. तर असेच आपले अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.